जैसे आचार्य विचार आपण ऐकले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील आपल्या सगळ्यांचे नेते आणि या शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी केली ते आपले माजी आमदार संतोषराव चौधरी, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीशचंद्र पाटील, पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रसन्नजी पाटील, माजी आमदार अरुण पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले विविध आमचे सहकारी आणि बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज मी भुसावळला आले. यापूर्वी कधी ना कधी आलो ते देशाचा संरक्षण मंत्री म्हणून असताना संरक्षणाच्या संबंधी दोन अत्यंत महत्त्वाचे उद्योग, एक वरणगावला आणि दुसरा भुसावळला, या देशाच्या सीमेच्या बाहेर देशाचं रक्षण करण्याच्यासाठी जो आमचा जवान छातीचा कोट करून काम करतो त्या जवानाची शक्ती वाढवणं, त्याला साधनं पुरवणं ही अत्यंत मोलाची गरज आहे, जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी भुसावळमधून वरणगावमधून फार फायदे जातं. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी कधी मी संरक्षण मंत्री म्हणून आलो होतो. भुसावळ म्हणजे जळगाव जिल्हा आणि आम्हाला लोकांच्या अंतःकरणामध्ये जळगाव जिल्ह्याचं एक वेगळं स्थान. कारण देशाची स्वातंत्र्याची जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये खानदेशाचं योगदान हे अतिशय मोठं होतं. आज सकाळी एका ठिकाणी बोलत असताना मी सांगितलं की स्वातंत्र्याच्या आधी समाजाला एकसंध करण्याचं ऐतिहासिक काम हे त्यावेळेच्या काँग्रेसचं नेतृत्वाकडून होत होतं. त्यासाठी काँग्रेसची अधिवेशनं होती. पहिलं अधिवेशन मुंबईत झालं आणि नंतरच्या काळामध्ये अनेक अधिवेशन झाले. पण एक अधिवेशन असं होतं की ते ऐतिहासिक होतं आणि ते ऐतिहासिक होतं त्याचं कारण ते कुठं मोठ्या शहरात नव्हतं, एका त्यावेळेच्या लहान शहरामध्ये होतं आणि त्या गावाचं नाव फैजपूर. आणि फैजपूर हे ठिकाण या जळगाव जिल्ह्याचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. आणि फैजपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य हे की त्या अधिवेशनाला महात्मा गांधी हजर होते, पंडित जवाहरलाल नेहरू हजर होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. जे यांनी या देश आणि देश घडवायला ज्यांचं योगदान आहे असे मोठे नेते जळगाव जिल्ह्यात येऊन फैजपूरच्या अधिवेशनाच्या मार्फत सर्व देशाला स्वातंत्र्याचा संदेश देण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्यातून या फैजपूरमधून झालं. आणि म्हणून साहजिकच आहे जळगाव जिल्हा असेल किंवा भुसावळ असेल या सगळ्या भागाच्याबद्दल आम्हा लोकांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी जागा आहे. आणि मला आनंद आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आज लोकशाहीच्या या मंदिरामध्ये जी निवडणूक होणार आहे त्याला श्रीराम पाटील
यांची वेळ झाली आणि आघाडीच्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवली आणि त्यांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मला भुसावळला येण्याची संधी मिळाली. ही निवडणुकीचं तर जगाचं लक्ष आहे. एक 10-12 दिवसापूर्वी या निवडणुकीचा एका ठिकाणी नारळ फोडायचा होता. तो माझ्या मतदारसंघाचं ठिकाण होतं. त्या ठिकाणाचं नाव कन्हेरी आणि मी अनेक निवडणुका लढलो. त्याची प्रत्येक निवडणुकीचा नारळ मी कन्हेरीला फोडतो. तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि यावेळेससुद्धा नारळ फोडायला आम्ही गेलो. काही हजार लोक त्या ठिकाणी होते. सहज मी सगळीकडे बघत होतो. एका कोपऱ्यामध्ये एक तरुण काही चिफन करत होता, उभा होता. तो काही ओळखीचा वाचला नाही. मी चौकशी केली की तो कोण दिसतोय. मला सांगण्यात आलं की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक अतिशय प्रसिद्ध वृत्तपत्र आहे, त्यांचा तो प्रतिनिधी आहे. मला आश्चर्य वाटलं की कन्हेरीसारख्या लहान गावामध्ये न्यूयॉर्क टाइम्स जगाचं एक मोठं वर्तमानपत्र ज्याचा प्रतिनिधी अमेरिकेतून येतो. कार्यक्रम संपला आणि मी त्यांना बोलून घेतलं. त्यांना विचारलं की इतकं दूर तुम्ही आले कसे. ते म्हणजे की हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. म्हणजे कसला सोहळा. ते म्हणजे यावेळेला भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडं जगाचं लक्ष आहे. अमेरिकेसारखा मोठा देश आज या ठिकाणी काय होणार आहे, इथे नागरिक काय निर्णय घेणार आहेत, इथं कोणती राजवट येणार आहे, यासंबंधी अत्यंत औत्सुक्यानं त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठीच अमेरिकेतूनसुद्धा लोक त्या ठिकाणी आले. काल मी एका ठिकाणी पुणे जिल्ह्यात होतो. तिथे काही परदेशातले लोक होते. याचा अर्थ या लोकशाहीच्या संग्रामाला सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हीसुद्धा या निवडणुकीकडं पाहणं गरजेचं आहे. त्याला एक कारण आहे की या निवडणुकीमध्ये एका बाजूने तुमच्या आमच्यासारखा हजारो लोकांचा हा समुदाय आणि दुसऱ्या बाजूने ज्यांच्या हातात 10 वर्ष देशाची सत्ता आहे, त्या मोदी साहेबांचं उद्या धोरण काय ठरणार, नक्की हे काय करू पाहतात याचा विचार, यासंबंधीची माहिती जग जाणून घेते. मोदी साहेब देशाच्या कानाकोपऱ्यात चिंतात. त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, माझा काही नकार नाही त्यांना. पण करतात काय ते, जाऊन सांगतात काय. कुणी देशाची निवडणूक लढत असेल तो नेता उद्याच्याला त्या देशात मी काय करणार आहे याबद्दलची मांडणी करण्याची त्यांची जबाबदारी आहे. आज आमची अपेक्षा ही आहे की मोदींनी सांगावं की मी काय केलं, 10 वर्षात काय केलं. 10 वर्षाच्या पूर्वी 2014ला मतं मागण्याच्यासाठी ज्यावेळी ते गेले त्यावेळी त्यांनी काय केलं त्याचं उत्तर त्यांनी हिशोब लेखाजोखा हा द्यायला हवा आहे. मला आठवतं आहे की त्यांची 2014 साली भाषणं होत होती. ते काय म्हणत होते, आम्ही लोक सत्तेत होतो आणि ते म्हणत होते की यांनी महागाई आणली, यांच्यामुळे महागाई झाली. आणि ते उदाहरण द्यायचे 2014ला की त्यावेळेला पेट्रोलचा दर 71 रुपये होता आणि त्यांनी असं सांगितलं मला 50 दिवस द्या, सत्ता आणि 50 दिवस मी हा पेट्रोलचा भाव 50% कमी करतो. होता भाव किती 71.
एक महिन्यात काय होते 50% कमी आणतो. हे म्हणून ही घोषणा करून आज 3650 दिवस झाले. त्यांचे 50 दिवसात करणार होते. आता 3650 दिवस होऊन गेले. काय झालं भाव? त्यावेळेला 71 होता, आता 106 आहे. हे काय भाव कमी केला? तुम्ही भाव वाजवले. पेट्रोल हे काय फक्त श्रीमंतांच्या काळजाची भाव नाही. एसटीने जाणारा जो कधी प्रवासी आहे तो एसटीने जातो. ती एसटी पेट्रोलने चालते, डिझेलने चालते. गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचा माल टेम्पोमध्ये आणणारा किंवा ट्रकमधून आणणारा आणि आपल्या मालाची भुसावळ किंवा जळगाव किंवा मुंबईमध्ये विक्री करणारा तो शेतकरी तो माल घेऊन येतो. त्या माल घेऊन येण्याच्यासाठी खर्च जर 71 पेट्रोल 106ला गेलं तर जादा येणार का नाही? एसटीचं तिकीट वाढणार का नाही? आणि त्याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागणार का? आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेलं पहिलं आश्वासन त्या ठिकाणी फार पाडलं नाही. दुसरा प्रश्न होता. मोदी साहेबांनी 2014ला सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या. आज काँग्रेसच्या राज्यामध्ये सिलेंडरचा भाव हा वाढला आहे. त्यावेळेला तो 410 रुपये होता. माझ्या हातात सत्ता द्या मोदी म्हणजे हा भाव मी 50% कमी करतो, 50 दिवसात कमी करतो. आज काय भाव आहे? आमच्या भगिनी या ठिकाणी बसल्यात, त्यांना माहिती आहे की हा गॅसचा सिलेंडर जो पूर्वीच्या काळामध्ये 410ला मिळत होता त्याची आज किंमत 1160 आहे. आणि 14 साली मोदींनी एक आणखीन सांगितलं, महिलांना त्यांनी विनंती केली की तुम्ही मतदार पहिल्यांदा त्या सिलेंडरला नमस्कार करा आणि मग जा. तेच सिलेंडर आज 410वरनं 1160 झाले. हे काही मोदी साहेबांचं धोरण महागाईला नियंत्रण देणार आहे का महागाई घालवणार आहे का वाढवणार आहे? स्वच्छ असं सांगतं की आश्वासनं दिली, ती आश्वासनं पाहिली. मोदींनी सांगितलं की आम्हाला या देशाची बेकारी घालवायची आणि ती घालवायची असेल तर दरवर्षी 2 कोटी मुलांना आम्ही नोकरी देऊ. प्रत्यक्ष काय घडलं? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक संस्था आहे. ती जगातल्या कामगारांच्या प्रश्नाची, बेरोजगारांच्या प्रश्नाचाही अभ्यास करते आणि त्या देशांना माहिती करत. त्यांनी भारताला नुकतीच माहिती कळवली अभ्यास करून की भारतामध्ये 100 तरुण बाहेर पडतात शिकून. त्या 100पैकी 87 मुलांना नोकरी मिळत नाही. आणि हे सांगत होते की 2 कोटी मुलांना नोकरी देतो. कुठे गेल्या त्या नोकऱ्या? आज हा बेकार तरुण अस्वस्थ आहे, त्याचं जीवन संकटात आहे. त्याला काम करण्याचा अधिकार तो मागतोय, तो मेहरबानी मागत नाही. कष्ट करायची त्याची काळजी, पण त्या कष्टाच्यासाठी आम्ही तुला संधी दिली आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात देऊ हे मोदी साहेबांनी सांगितलं. पण ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. मोदींचं राज्य एका वेगळ्या दिशेला चाललं. लोकशाहीमध्ये वेगवेगळी मतं असतात. तुमचं मत वेगळं असेल, माझं वेगळं मत असेल. माझं मत चुकीचं असेल तर लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे की तुमचं हे मत हे योग्य नाही. पण मोदींना हे आवडत नाही. त्यांच्या कोणी टीका केली तर त्यांना आवडत नाही. त्यांचं मत चुकीचं आहे हे सांगितलं तर त्यांना सहन होत नाही. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आहे. तिचं मुख्यमंत्री आदिवासी आहे. आदिवासींचे प्रश्न सोडवायला मोदी सरकारने योग्य पावलं टाकली नाही
आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? एखाद दुसरा इंदिरा गांधींच्यासारखं प्रधानमंत्री त्या ठिकाणी असतात तर आदिवासींचे प्रश्न ते सोडवले पाहिजेत म्हणून त्या संबंधीची धोरणं ठरवली आहेत. यांनी ते नाही केलं. आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री केंद्र सरकारवर टीका करतो, आमच्यावर टीका करतो, याला अक्कल शिकवली पाहिजे आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. आज भारताचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे, ज्याचं बहुमत आहे. आज दिल्ली देशाची राजधानी, त्या देशाच्या राजधानीमध्ये जगातले लोक येतात आणि गेले 2-3दा लोकांनी स्थानिक निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाच्या एका तरुण माणसाला निवडून दिलं. अरविंद केजरीवालचं वैशिष्ट्य हे आहे की तो अतिशय चांगलं काम करतो, तासनतास काम करतो, स्वच्छ व्यवहार म्हणून त्याची चर्चा आहे. त्यांनी अनेक निर्णय घेतले. शैक्षणिक संस्था असो, शाळा कॉलेजमध्ये असो, सामान्य माणसाला आपल्या मुलांना त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण कसं कमी पैशात मिळेल, कमी फीमध्ये मिळेल यासंबंधीचे निर्णय त्यांनी घेतले. त्याचबरोबर आरोग्य, एखादा व्यक्ती घराची आजारी पाहिजे तर अलीकडे डॉक्टर तुम्ही एवढं येतं त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. ह्या केजरीवालने विचार केला आणि त्यांनी आपला दवाखाना ही कन्सेप्ट त्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये सुरू केली. लोक समाधानी होते. कुणाला काही दुखणं झालं तर केजरीवालने दिल्ली सरकारच्या वतीनं जे दवाखाने काढले त्या दवाखान्यामुळं त्या आजारी पडणाऱ्या माणसाला एक प्रकारचा आधार येतो. लोक अतिशय खुश आहेत. त्यांनी अशी जी कामं केली ती कामं बघायला देशातून सर्व लोक येतात, पण भारताच्या बाहेरचे सुद्धा विकसित देश आहेत तर हा कार्यक्रम बघायला त्या ठिकाणी येतात. आणि त्याच केजरीवालनी केंद्र सरकारवर, प्रधानमंत्र्यावर त्यांच्या धोरणाच्यासाठी काही टीका केली भाषणामध्ये, तर आज तो मुख्यमंत्री तुरुंगामध्ये, देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात, आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. कुणासाठी राज्य चालत? या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हे भाजपवाले नव्हते, जनसंघवाले नव्हते, त्यांचा पक्षही नव्हता, पण काँग्रेस असेल आणि अन्य पक्ष या सगळ्या कामामध्ये होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अनेकांनी खस्ता खाल्ल्या. आयुष्याचा उमेदीचा काळ हा तुरुंगामध्ये टाकला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, अब्दुल कलाम आझाद अशा अनेकांनी या देशाला नेतृत्व दिलं. मोदी आणि त्यांच्या सरकारने याच्यात काही केलं नाही. पण मोदींनी हल्ली एक करायला सुरुवात केली की स्वातंत्र्याच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अशा लोकांची टीका करायची. मग ते कधी जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत, हल्ली ते राहुल गांधींच्यावर टीका करतात, शहाजादा म्हणून उल्लेख करतात. कसं शहाजादा? जो तरुण देशाच्या लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत जातो, रस्त्याने भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी बोलतो, त्याचं दुःख समजून घेतो आणि पुढे काय करता येईल याचा विचार करतो, असा एक नव्या पिढीचा स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात जन्मलेला आज काही करायला तयार आहे, करतो, तर त्याच्यासाठी त्याची चिंगलचावळी करायची. आज ते त्याची चिंगलचावळी करते, जवाहरलाल नेहरूंची चिंगलचावळी करते, काँग्रेसच्या नेतृत्वाची चिंगलचावळी करते, आम्हा लोकांची चिंगलचावळी करते. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्यांना माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंचं बोलल्याशिवाय चेंज करत नाही. त्यामुळे आम्ही म्हणतो काय हरकत नाही, आमच्या नावाचा तुम्ही सतत करताय हे लोकांना एकदा कळते याचा आनंद आहे. काही टीका करता
अमित शहा म्हणून त्यांचे सहकारी त्यांनी टीका केली की शरद पवार उद्धव ठाकरे राम मंदिरात आले नाही. राम मंदिर आत्ता बांधलं, आम्हाला आनंद रामाचं मंदिर झालं, पण ते मंदिराचं काम पूर्ण झालं नाही अद्याप. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ज्या मंदिराचं सगळं काम सुरू होईल आणि आपण घेऊ उत्तर प्रदेशमध्ये जाऊ तेव्हा बघू. 5 दिवसाच्या पूर्वी मी तुळजापूरला होतो, भवानी मातेचं दर्शन घेतलं. 4 दिवसाच्या पूर्वी मी पंढरपूरला होतो, पांडुरंगाचं दर्शन मी घेतलं. त्या गावात गेल्याच्या नंतर अशा महत्त्वाच्या विभूतीचं दर्शन घेणं याला काही हरकत नाही, पण ज्या गावात आपण जाणारच नाही त्या गावात आपण गेलो नाही ती काय चूक केली. एका ठिकाणी मी विचारलं की तुमचं काय मत आहे. ते एका महिलेने उठून सांगितलं की रामाचं मंदिरचं पुढं करा, पण सीताई माई तिथे दिसत नाही. ज्यावेळी सीता माई तिथे दिसेल त्याची प्रतिभा येईल त्यावेळेला आम्ही अगत्यानं जाऊ. ही लोकांच्या मनाची कल्पना. पण सांगायचं तात्पर्य एवढं की महत्त्वाचे प्रश्न सोडत नाही, त्याची मांडणी करत नाही. नाही त्या गोष्टी करून आपल्याला समाजकारणात राजकारणात प्रशासनामध्ये अफेर झालं. ते अफेर झाकायचं असेल तर केजरीवालवर टीका कर, दुसऱ्या कोणावर टीका कर, मंदिराच्या संबंधी असं बोल. या सगळ्या गोष्टी आज या देशाचे प्रधानमंत्री करतात. आणि निवडणूक ही जर आपल्याला देशाच्या भवितव्याच्यासाठी मजबूतीनं यशस्वी आहे असं वाटतं आणि ते वाटतं हे कृषीत आणायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या विचाराचा, त्यांच्या सदस्यांचा, त्यांच्या उमेदवारांचा 100% पराभव करण्यात तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मी काय अधिक बोललो आपला वेळ घेत नाही. अनेक प्रश्न आहेत, योग्य वेळीचे प्रश्न मानतील. आज तुमच्या शहराचे प्रश्न आहेत. मध्यंतरी माझी आणि संतोष भाऊंची भेट झाली त्यावेळी त्यांनी पाण्याचा प्रश्न, इतर काही प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न आम्हाला लोकांच्या कानावर घातले. मी त्यांना आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की सत्ता आमच्या हातात आज नाही. लोकांचा मूळ सत्ता हातात देण्याचा दिसतो आहे. आणि ज्या वेळेला महाराष्ट्राची सत्ता बदल करण्याची संधी आणखी 5-6 महिन्यांनी येईल त्यावेळेला आपण पुन्हा भेटून याचा विचार करू आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन आपण करू. आणि ती सत्ता ही तुमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कुणाला टीका करण्यासाठी नव्हे, कुणाला शिवगाळ करण्यासाठी नव्हे, तर तुमचं दुःख दूर करण्यासाठी वापरू. हीच खात्री आणि हाच विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. एकच तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 6-7 महिन्यामध्ये देशात 2 राज्यात निवडणुका झाल्या. एक निवडणूक झाली कर्नाटकमध्ये 1 वर्ष आणि एक निवडणूक झाली तेलंगणामध्ये. या निवडणुका जेव्हा होणार होत्या त्यावेळेला आम्ही आघाडीचे लोक दिल्लीमध्ये बसलो. सगळ्या जागा आम्ही एका विषयाने लढू असं सांगता येत नाही, असं आम्ही चर्चा केली. पण आम्ही हे ठरवलं काहीतरी निर्णय आपण घ्यायचे जे मोदी करू शकत नाही. जिथं मोदींनी आश्वासनं दिली आणि मोदींनी ती पुरी केली नाहीत, उद्या निवडणुकीमध्ये लोकांनी संधी दिली तर लोकांचा आपल्याला विश्वास बसायचा असेल तर आपण आश्वासनं द्यायची की जी आश्वासनं या सरकारमध्ये सत्ता मिळाली तर त्याची पूर्तता करायची. आणि म्हणून त्याच्यात काही निकाल घेतले. आत्ताच 3 महिन्याच्या पूर्वी तेलंगणाची निवडणूक झाली. काँग्रेस पक्षाने ती निवडणूक लढवली. आम्ही लोकांनी साथ दिली. त्यांनी काही निर्णय जाहीर केले. कधी? निवडणुकीच्या भाषणात. आज सत्ता हातात आली त्या भाषणाचे निर्णय त्यांनी कृतीत आणले. उदाहरणार्थ
त्यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला 15,000 रुपयाची मदत द्यायचं जाहीर केलं आणि आज त्याची अंमलबजावणी. आज 18 वर्षाच्या वरच्या महिलांना 25 रुपये महिना हे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलं. आज त्याची अंमलबजावणी केली. महिलांच्यासाठी मोफत बस हे त्यांनी जाहीर केलं. त्याची अंमलबजावणी आज त्या ठिकाणी होते. आणि सिलेंडरची किंमत 500 रुपयाला आणून हे त्यांनी जाहीर केलं. त्याची आज अंमलबजावणी आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय 60च्या पुढे आहे अशा नागरिकांना 4,000 रुपये महिना पेन्शन देऊ हे जाहीर केलं. आज त्याची अंमलबजावणी करतात. आणि हीच गोष्ट कर्नाटकामध्ये बेरोजगार पदवीधारकांना महिन्याला 3,000 जाहीर केले. त्याची आज अंमलबजावणी केली. कुटुंबाच्या महिलेला महिन्याला 2,000 रुपये जाहीर केले. त्याची आज अंमलबजावणी केली. आणि 200 युनिटपर्यंत वीज मोफत देऊ हे जाहीर केलं. त्याची आज अंमलबजावणी झाली. हे दोन्ही निर्णय ज्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आलं त्या राज्यामध्ये जाहीर केले आणि राबवले. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की देश पातळीसुद्धा आम्हाला या पद्धतीने पुढे जायचे. आणि त्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर श्रीराम पाटलांना मोठ्या मतांची विजय केलं पाहिजे. शक्ती आमची वाढवली पाहिजे. देशात आम्ही सगळ्या विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नाला तुमच्या सदिच्छा पाहिजे. आणि तुमची शक्ती आणि तुमचा पाठिंबा याचा जरा देशाचा चेहरा बदलता येईल. आणि जे लोक नुसत्या घोषणा करतात आम्ही हे करून ते करू सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात त्या मोदी आणि त्यांच्या सरकारांना खऱ्यासारखं बाजूला कसं ठेवता येईल हे काम तुम्ही आणि मिळून करायचं आहे. त्याला तुम्ही सिद्ध व्हा तयारीला एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.